आमचं गोकुळ लई भारी. गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने. चव आहे कोल्हापुरी. गोकुळ लई भारी. देवगड येथून एका सहलीला जाणाऱ्या बसच्या भीषण अपघाताची घटना. खाशी मार्गे कुणकेश्वरकडे जाणाऱ्या शैक्षणिक सहलीच्या बसला खाशी शाळेजवळील धोकादायक वळणावर हा भयंकर अपघात झालाय. वळणामुळे चालकाचा एसटी बसवरील नियंत्रण सुटून बस डाव्या बाजूला 5 फूट खाली जाऊन कोसळली आणि त्यानंतर बसमध्ये बसलेल्या 44 विद्यार्थी आणि शिक्षकांसोबत जे काही भयंकर घडलं ते ऐकून तुमच्याही अंगावर काटा येईल. नेमकं काय घडलं ते पुढे बघा. त्या अगोदर आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशा सर्व प्रकारच्या अपडेट्स या तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. सध्या वर्षाच्या पहिल्याच महिन्यामध्ये प्रत्येक ठिकाणाहून सहलीचं नियोजन करण्यात येत आहे. यासाठी ग्रामीण भागातून येणाऱ्या सरकारी शाळेसाठी महाराष्ट्र शासनाची एसटी बस वापरण्यात येते. पण एसटी महामंडळामध्ये सुद्धा खूप चांगल्या प्रकारे हा प्रवास सतत होत असतो. पण काही चालकांमुळे आणि प्रवास करताना मोबाईल बघितल्यामुळे चालकाचं बसवरील नियंत्रण सुटतं आणि भीषण अपघात घडतो. सध्या अशीच एक घटना धाराशिव जिल्ह्यातील एका शाळेची धाराशिव आगाराची बसनं देवगडमध्ये आली होती. मुंद्री इथे जेवण करून ही सहल खाशी मार्गे कुणकेश्वरकडे जाण्यासाठी रवाना झाली. मात्र खाशी शाळेनजीक असलेल्या धोकादायक वळणावर चालक विभीषण गायकवाड याचा बसवरील ताबा सुटला. सुदैवाने झाडे झुडपे, आंबा बागायत व देवगड नळ योजनेची पाईपलाईन असल्याने त्या पाईपलाईनला जाऊन एसटी धडकून थांबली. गाडीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, मात्र सुदैवाने मोठी जीवितहानी झालेली नाही. बसमध्ये 44 विद्यार्थी व 4 शिक्षक असे एकूण 48 जण होते. अपघाताची माहिती समजताच स्थानिक ग्रामस्थांनी धावाधाव करून सर्व विद्यार्थी व शिक्षक यांना अपघातग्रस्त एसटीतून बाहेर काढले. RK न्यूज प्रतिनिधी कुणकेश्वर. आ आ आई येस ब ब बदक क क कणीदार. ख ख खमंग ग ग गोकुळ अगदी घरच्यासारखं. कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप. ताज्या घडामोडींसाठी RK न्यूजच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.